प्रसादच्या मोठ्या भावाशी लग्न सुनैना देवीचं झालं होतं आणि प्रसादचा मोठा भाऊ हा आजारी असल्यामुळं तो कमी वयातच अल्प वयात तारुण्यात त्याचं निधन झालं. परंतु सुनैना हिचं विधवा असताना तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं दिरासोबत, तो म्हणजे प्रसाद सोबत. प्रसाद सोबत सुनैनाचे शारीरिक संबंध सुरू झाले आणि त्या दोघांमध्ये रात्रीच्या अंधाराच्या काळोखामध्ये त्या दोघांमध्ये कंटिन्यू जसा वेळ मिळेल तसं ते दोघांमध्ये शारीरिक संबंध करत राहिले. घरामध्ये जास्त संख्या नव्हती, सगळे ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त होते. स्वतःच्या दिरासोबत एक वहिनी असं करेल असं कोणाला मनात देखील शंका यायचं काम नव्हतं. परंतु सुनैनाचे आणि प्रसादचे धागेदोरे जुळले, दोघांमध्ये अफेअर सुरू झालं आणि एवढं अफेअर त्यांचं पुढं गेलं, एवढं प्रेम प्रकरण पुढं गेलं की त्या दोघांमध्ये हक्काने बोलायला सुरुवात झाली आणि त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असतानाच त्यांच्यामध्ये बोलाबोली देखील सुरू झाली. जी विधवा त्याची वहिनी होती, भावाची बायको, भावाची पत्नी, तिचं नाव सुनैना, ती सुनैना तिच्या दिराला म्हणजेच प्रसादला म्हणू लागली की आपण लग्न करू. परंतु सुनैना ही वारंवार प्रेशर देत असल्यामुळे, धमकी देत असल्यामुळे, ब्लॅकमेल करत असल्यामुळे प्रसाद हा घाबरला होता. आणि प्रसाद नंतर त्याला वाटलं की जो आपला पुतण्या आहे म्हणजेच भावाचा मुलगा, सुनैनाचा मुलगा, त्याचं नाव अंगद, आणि चांगलं तारुण्यामध्ये, तिचं वय तर भरपूर होतं परंतु भावाचं वय कमी होतं आणि मुलगा तारुण्यात होता, त्याचं नाव अंगद. अंगदनं एका दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. तक्रार काय दिली की माझी आई बेपत्ता आहे, तिचा तपास लागत नाही. परंतु प्रसादने आणि सुनैनाने ज्या वेळेला यांचे शारीरिक संबंध झाले त्यावेळेला प्रसादनं या धमकीला भीतीपोटी, आता चार माणसामध्ये जर हिनं आपलं उघड केलं शारीरिक संबंधाचं तर इज्जत जाईल या भीतीपोटी, आणि लग्नाला प्रेशर दबाव आणत आहे या भीतीपोटी त्याने ऊसाच्या शेतामध्ये स्वतःच्या वहिनीचा म्हणजे सुनैनाचा खून केला, गळा दाबून तिची हत्या केली. हत्या केल्याच्या नंतर त्याच ऊसाच्या शेतामध्ये माती खड्डा खणला आणि त्यामध्ये तिला पुरण्यात आलं आणि तिथून तो फरार झाला. सुनैनाचा मोबाईल घेऊन तो फरार झाला. आता हे मूळ राहणारे होते एका गावचे, परंतु वहिनी आणि सुनैना आणि तिचा मुलगा अंगदने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि ज्या वेळेला सुनैनाचा मोबाईल लोकेशन केला त्यावेळेला सुनैनाने ज्या फोनवरून प्रसादला अंतिम शेवटच्या वेळेस बोलली ते लोकेशन दाखवू लागलं तिचं राहतं गाव, ते म्हणजे रामकोला. या ठिकाणाहून ज्या वेळेला लोकेशनची ज्या वेळेला पाहणी केली, चौकशी केली, त्यावेळेला हे संपूर्ण काही प्रकरण उघडकीस आलं आणि प्रसादला अटक करण्यात आलं. प्रसादनं ज्या वेळेला नाव घेतलं की बसंत, अंगदचंच आडनाव प्रसाद, आणि प्रसादनं ज्याचं नाव घेतलं चुलता त्याचं नाव दीर बसंत, आणि बसंत सोबत आपण आतापर्यंत प्रसाद नाव घेतलं, बसंत त्या दीराचं नाव आहे. त्या बसंत सोबत सुनैनाचं अफेअर होतं. बसंतने खून केला होता सुनैनाचा. अंगद प्रसाद हे त्या सुनैनाच्या मुलाचं नाव होतं. बसंतला पकडलं पोलिसांना. सुरुवातीला त्यांनी गुमराह केलं, वेगवेगळ्या कहाण्या रचू लागला. सुनैनाला मी ओळखत नाही, परंतु पुन्हा नाते गोते संपूर्ण उघड झाले. ती वहिनी आहे, भावाची पत्नी आहे, भावाचं निधन झालेलं आहे आणि विधवा वहिनीसोबतच दिराचे शारीरिक संबंध हे पुन्हा त्याने कबूल केलं. त्याने आम्ही शारीरिक संबंध केले हे देखील कबूल केलं आणि का खून केला हे देखील त्याने कबूल केलं. आरोपी दीर असणारा त्याचं नाव बसंत. बसंतने गुन्हा कबूल केल्याच्या नंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आलं पोलिसांनी अटक केल्यानंतर, आणि त्यानंतर संपूर्ण चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केली. पोलिसांच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले. ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमधील कुशीनगर नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घडलेली घटना आहे. या घटनेमुळं विधवा महिला जी आहे तिचं वय आहे 45 वर्ष, तिचा मुलगा तरुणाबांड तारुण्य अवस्थेमध्ये अंगद प्रसाद, आणि सुनैनाचे 45 वय असताना एवढ्या प्रौढ अवस्थेमध्ये देखील दिरासोबत तिचे शारीरिक संबंध होते. आणि ही माणुसकीला काळीमा फासणारीच घटना म्हणावं लागेल. आज आपण जर पाहिलं तर नात्यागोत्याचा संबंध राहिला नाही, विवाहबाह्य अनैतिक संबंध सध्या चालू आहेत आणि याच संबंधातून आज ही घटना समोर आली. जीवघेणा संपूर्ण घटना झाली. खून केला, शारीरिक अनैतिक संबंधाचा परिणाम झाला, ती देखील जीवानीशी गेली आणि बसंत देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये जाळ्यामध्ये अडकला. त्याचं देखील आज करिअर उद्ध्वस्त झालं. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश परिसरातील कुशीनगर नेबुआ नौरंगिया परिसर पोलीस स्टेशनच्या हद्दी संपूर्ण चर्चेला उधाण आलं आणि या संतापजनक घटनेने पुन्हा एकदा चर्चेचा विषय जो बनला तो म्हणजे दिराचं आणि वहिनीचं पवित्र नातं. भावाची पत्नी म्हणजे ती आई समान असते,
हे धर्मामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. परंतु जे असे दुष्कृत्य करणारे व्यक्ती असतात, आरोपी असतात, त्यांना कशाचं नातं आणि कशाचं काय भान, ते असं दुष्कृत्य करतात आणि संपूर्ण घराचं वाटोळं करतात, इज्जतीचा पंचनामा करतात. आज या घटनेमुळं जे काही समोर आलं, अंगत वडील तर अगोदरच वारलेले आहेत आणि आईचा खून केल्यामुळं तो आज अनाथ झाला. ज्या वेळेला पोलिसांनी उसाच्या शेतामध्ये जाऊन आरोपी दीर बसंतनं सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी तिची बॉडी होती त्या ठिकाणी जेव्हा पथक गेलं आणि जेव्हा खोदलं, त्यावेळेला खूप दिवस झालेले होते त्या आईला तिथं मारून टाकून. तिथं फक्त तिचा सापळा, साडी, चप्पल आणि डोक्याची केस हाती लागली. फॉरेन्सिक लॅबला पाठवलं. फॉरेन्सिक लॅबने संपूर्ण ती तपासणी केली. तिचा आता नंतर बाकीच्या गोष्टी अजून खुलासा होणारच आहे. परंतु बसंतने गुन्हा कबूल केल्यामुळे या केसला सोडवण्यासाठी, अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना खूप मोठं यश हाती आलं. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी MMG न्यूज मराठी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल अफेअर मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद. सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा.